विरार महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आज झालेल्या विशेष सभेमध्ये बहुजन विकास आघाडीकडून अजीव यशवंत पाटील यांची बहुमताने निवड करण्यात आली। अजीव पाटील यांना बहुमत मिळता सभागृहात शिट्टीचा आवाज गुंजला। तर वसई विरार महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आज झालेल्या विशेष सभेमध्ये बहुजन विकास आघाडीकडून अजीव पाटील यांची बहुमताने निवड करण्यात आली आणि यामध्ये त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आलं। दरम्यान जेव्हा ही घोषणा झाली आणि एकमत झालं त्यानंतर अजीव पाटील यांना बहुमत मिळताच सभागृहात शिट्टीचा आवाज गुंजला। उपमहापौरपदी मार्शल डॉमिनिक यांची निवड करण्यात आलेली आहे। मार्शल डॉमिनिक लोपिस यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे। अजीव पाटील हे वसई विरार महापालिकेचे महापौर होणार आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। मनोज सातवी आपल्यासोबत आहेत। मनोज, आपण पाहतोय आज वसई विरार पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी जी सभा झाली त्यामध्ये अजीव पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। महापौरपदी आता अजीव पाटील हे विराजमान झालेले आहेत। काही वेळापूर्वी त्यांची अधिकृत घोषणा केलेली आहे आणि आता सभागृहाच्या त्यांचा वर्षाव पडतोय। अजीव पाटील हे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा ठाकूर यांचे हे आत्तेभाऊ आहेत आणि प्रथम महापौर राजीव पाटील त्यांचे धाकटे भाऊ आहेत। अजीव पाटील यांना प्रशासनाचा मोठा अनुभव आहे। गेल्या 6 टर्म नगर आहे आणि त्यांना जेव्हा सभागृहात मतदान झालं तेव्हा बहुजन त्यांना मिळालं आणि त्यानंतर त्यांचे अधिकारी आणि निवडणूक अधिकारी पालघरच्या जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली। तर उपमहापौरपदी बहुजन विकास आघाडीचे मार्शल डॉमिनिक लोपिस हे शिक्षक आहेत आणि हे देखील बऱ्याच वर्षांपासून नगरसेवकाची त्यांनी धुरा सांभाळलेली आहे आणि आज या दोघांची बहुमताने निवड झालेली आहे आणि त्यामुळे बहुजन विकास आघाडीचा आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।